आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पावट्याची आमटी। एकदम साध्या पद्धतीने कमी मसाल्यात। आता आपण हा पावटा स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याची एक वाफ काढून घेऊया। पावटा वाफवून घेतल्यामुळे त्याचे दाणे खूप चविष्ट लागतात, त्यामुळे वाफवून घ्यायचे। आता आपण टोपात तेल घालून घेऊया, आपल्याला जेवढं हवे असेल तेवढे। तेल गरम झाले की त्याच्यात लगेच आपण लसूण फोडणीला द्यायची। लसूण फ्राय झाली की त्याच्यात लगेच आपण टोमॅटो घालून घ्यायचे आणि आपले मसाले घालून घ्यायचे। एकदम कमी मसाल्यामध्ये लाल तिखट, कारळ्याचं कूट, हळद, मीठ आणि थोडंसं ज्वारीचं 1 चमचा पीठ, शेंगदाण्याचं कूट। आता आपले टोमॅटो छान फ्राय झालेला आहे। आपण एकदम साध्या पद्धतीने, गावच्या पद्धतीने ही आमटी बनवायची आहे। आता हे सर्व मसाले आपण त्याच्यात घालून घेऊया आणि छान फ्राय करून घेऊया। मी जरी शहरात राहत असले तरी गावच्या पद्धतीचं जेवणच मला आवडतं, जास्त मसाले न घालता। आता आपण त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया आणि तेही फ्राय करून घेऊया। ते फ्राय झाले की लगेच त्याच्यात आपण पावट्याचे दाणे टाकायचे आहेत आणि ते दोन्ही 1-2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यात आपल्याला हवं असेल एवढं पाणी घालून घ्यायचे। एक 7 ते 8 मिनटं आपण त्याला उकळेपर्यंत कढून द्यायचं आहे। आता आपली पावट्याची आमटी तयार झाली आहे। कशी वाटली तुम्हाला? मला